सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 237 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आता मंजूचा लहान मुलगा खूप आळशीपणा करायचा अभ्यासाला, बाकी सगळं करायचा. किचनमध्ये तर काम करायला अजिबात आळस करत नव्हता, पण अभ्यास म्हटलं की त्याच्या अंगावर काटा यायचा. मंजू त्याला म्हणाली, तू अभ्यासाला घे बरं, बाकी सगळं राहू दे. आणि विजयला ती म्हणाली ना की हे घेऊन या बाहेरून, तर हा लगेच तयारही होतो आणि मी जातो आणि घेऊन येतो साहित्य, असं म्हणायचा. असल्या बाहेरच्या उचापती करायला फार आवडायच्या त्याला. आणि मंजू म्हणाली, सगळं बाजूला ठेव, कुठेही जायचं नाही, अभ्यास कर. तू मोठा दादा इतका हुशार आणि तू असा, काय म्हणतील लोक आम्हाला. आणि तो म्हणाला, आई मला एक कळत नाही, लोकांना काय करायचं. आता त्याचं बरोबर होतं म्हणा. मंजूलाही नव्हतं आवडत लोक काय म्हणतील असा विचार करून वागायला. पण आता लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी थोडी समाजाची भीतीसुद्धा घालावी लागते. आणि ती म्हणाली, शहाणपणा करू नको, घे अभ्यासाचं. आणि तो म्हणाला, घेतो ग आई, 5 मिनिटांनी. आणि मंजू त्याला ओरडून म्हणाली, 5 मिनिटांनी 5 मिनिटांनी म्हणता म्हणता तुझ्या आयुष्यातून सगळा वेळ कसा निसटून जाईल तुला कळणार नाही. पण तू असाच झोपून दिवस काढ आणि तोपर्यंत तुझ्या हातातून सेकंद, मिनिट, तास, अख्खा दिवस, महिना, वर्ष आणि अशीच वर्षामागून वर्ष निघून जातील आणि तुझं आयुष्य संपून जाईल. आणि मग काय करशील? आणि वेळ निघून गेल्यानंतर तुला पश्चातापाशिवाय पर्याय नसेल, लक्षात ठेव. आणि म्हणून म्हणते, आता अभ्यासाला लगेच लागायचं, जराही वेळ घालवायचा नाही. कल करे सो आज कर, आज करे सो अब. आणि झालं. एवढं ऐकलं आणि त्या पोराला साथ देण्यासाठी चावट नवरा आलाच पुढे. आणि त्यानं पुन्हा मंजूला किस केला आणि म्हणाला, कल करे सो आज करे सो अब. आणि मंजूला डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली, तुमच्यामुळे, केवळ तुमच्यामुळे हा असा आहे. आणि माझ्या प्रत्येक बोलण्यावर तुम्ही पाणी फिरवता, असं काहीतरी चावट वागून. आता मी तुम्हालाच खूप भांडणार आहे, मग बघूच तो कसा अभ्यास करत नाही. आणि तो आळशी मुलगा उठला, तोंड वाकडं करून पुस्तक घेऊन त्याच्यावर पालथा पडला आणि झोपला. आणि मंजूनं पुन्हा डोक्यावर हात मारून घेतला. एक नंबरचा आळशी होता अभ्यासाला, नेमका बापासारखा. मोठा मात्र मंजूसारखा कष्टाळू होता. मग आता थंडीचे दिवस सुरू होते आणि मंजू बेसिनजवळ भांडी घासत होती आणि तो हात धुवायला आला आणि तिच्या शेजारी उभा राहून म्हणाला, बापरे मंजू, नुसतं तुझ्या जवळ येऊन उभा राहिलं तरी किती गरम लागतं. खूपच हॉट आयटम आहेस. आणि उगीचच हॉट हा शब्द पडला नाही. बायकांना हॉट म्हणतात. आणि ती हसून म्हणाली, जा तिकडे. आणि तो म्हणाला, ए मंजू, अशा थंडीमध्ये तुझ्या कुशीत शिरून झोपायला खूप मजा वाटते. झोप कधी येते ते कळतच नाही आणि खूप ऊब वाटते. आणि अगं ते बारकं पोरगं घेत जा ना झोपायला तुझ्याजवळ. अगं अजिबात नीट झोपत नाही, हात ओढून घेतो रात्रभर आणि हातच दुखतो माझा. तू का झोपायला घेत नाहीस त्याला? इतक्यात पोरगं पण तिथं आलं आणि म्हणालं, अजिबात नाही, मला नाही आवडत आईजवळ झोपायला. आणि मंजूसुद्धा म्हणाली, माकडा, मला तर हौस आहे वे तुझ्याजवळ झोपायची. आता दोघांचीही धडपड फक्त विजयजवळच झोपण्यासाठी असायची आणि त्याच्याजवळ झोपायला त्यांना खूप आवडायचं. मग पोरगं गेलं आणि मंजू त्याला म्हणाले, आहो, मला ना आज तुमच्या मिठीत झोपायचं आहे, आज त्याला अजिबात जवळ घेऊ नका. आणि विजय म्हणाला, मलासुद्धा तुझ्या मिठीत झोपायचं आहे. आणि मंजू म्हणाली, पण तुमचे थंड पाय ना अंगाला लागले की शहारा येतो, त्यापेक्षा तुम्ही आधी ब्लँकेटमध्ये घुसा आणि गरम व्हा. आणि तो म्हणाला, अजिबात नाही, तुझ्या आधी एकटं झोपायला मला नाही आवडत. राजे येण्या अगोदर राणीनं कसं तयार असावं त्यांच्या सेवेला, अशा बढाया मारायला लागला. आणि मंजूनं तर म्हणून डोकं हलवलं
आणि आता गावाकडून सारखे फोन येत होते. काहीही छोटं मोठं काम असलं तरी यालाच बोलवायचे आणि हा माणूस इतक्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा वेळात वेळ काढून जाण्यासाठी धडपडत होता आणि खूप दगदग करून घ्यायचा स्वतःची. फोनवर होण्यासारखी कामं असली तरी सुद्धा लोक पण वेड्यासारखी करायची आणि त्यालाच बोलवायची आणि इतका सुद्धा समजूतदारपणा स्वतः दाखवून स्वतःची वाद मिटवत नव्हती. आणि मंजू म्हणाली, तुमच्या गावची लोक ना नुसती येडी जत्रा आहे. नुसत्या लहान मुलासारखा धिंगाणा घालतात आणि तुम्ही पान्हा आल्यासारखं पळत सुटता. अहो, तुम्हाला जॉब आहे. त्यात हा जॉब म्हणजे 12 तास बांधून ठेवणारा. शेळ्या मेंढ्या सांभाळायच्या नाहीत आपल्याला. जर कुठेतरी कोणत्या तरी दुर्लक्ष केलं आणि झालं. इथं मुलं आहेत, तुमच्याकडे जबाबदार पद आहे आणि तुम्हाला मंजू जॉब इतकंच महत्त्वाचं गाव सांभाळणं सुद्धा असतं. आपल्याकडे काहीतरी क्वालिटी आहे म्हणून आपण किमतीत आहोत. आपल्याला लोक किंमत देतात. आणि तुला माहीत आहे का, मला एक स्वप्न पडलं होतं. अख्खा गाव जमला आहे आपल्यासमोर, आपल्या घरासमोर. कशाचं तरी प्लॅनिंग सुरू होतं. काही इज्जतवान माणसांमध्ये आपण दोघं खुर्ची टाकून बसलो होतो. भाऊसुद्धा आले होते. विषय गंभीरच होता, गावच्या विकासाचाच होता. आणि तिथं तुला इतकी किंमत होती की सगळेजण तुझं शांत बसून ऐकत होते. आणि तुझी जाऊ मात्र तिकडं आईसोबत घरात बसली होती. नेहमीसारखंच आई करत होती चहा आणि ती तशीच बसली होती हाताची घडी घालून. आणि तिला कोणीही विचारत नव्हतं गं. तिला काळं कुत्रंसुद्धा विचारत नाही आणि मान देत नाही. आणि महत्त्वाच्या कार्यक्रमात तर नाहीच नाही. ती खूपच हुशार आहे म्हणतात आणि हसतात. आणि तिची मेंटॅलिटी किती थर्ड क्लास आहे हे लोक दाखवून देतात. आणि तीसुद्धा अशा वेळी पुढं येतच नाही, कारण तिला माहीत आहे आपली काय लायकी आहे. तिथेच अज्ञान उघडं होतं तिचं आणि तिला काहीही येत नाही हे पुन्हा सिद्ध होतं. आणि मंजू, अगं मला तर ना तुझं फार आश्चर्य वाटलं. रात्रीपासून तुम्ही दोघी एकत्र होता माझ्या स्वप्नात, पण तू नाही तर नाहीच त्या बाईच्या तोंडाकडे बघितलं. आणि खरंच तू एखाद्याला निग्लेक्ट केलं की किती करतेस हे कळलं मला. बापरे, मीच तुझं निरीक्षण करत होतं. आधीची ताई ताई म्हणून पळणारी मंजू आणि आत्ताची तिला बघितलं की बघून न केल्यासारखं करणारी मंजू. आणि ती मात्र मुद्दाम तुझ्यापुढे येऊन बसायची. तू काढशील तो विषय काढायची आणि तू मात्र तिथून दूर उठून जायची. आणि मंजू म्हणाली, हो, मला ती बाई दिसतच नाही कारण ती मेली आहे माझ्यासाठी. आधी मी एकत्र कुटुंब ठेवण्यासाठी तिला आपल्या कुटुंबाचा हिस्सा समजून ताई ताई करून मान देत होते. पण तिनं माझ्याशी त्या कजागासारखं भांडण करून आणि मला घाणेरड्या शिव्या देऊन स्वतः माझ्या मनातलं तिचं स्थान हिरावून घेतलं. आणि जानू, घर बांधणं कधीही सोपं, पण एखाद्याच्या मनात घर करणं खूप अवघड असतं. आणि एखाद्याच्या मनात मिळालेली जागा उतरून घेणं आणि एखाद्याच्या नजरेत न उतरणं तर सगळ्यात वाईट काम. आणि विजय म्हणाला, म्हणूनच गावकऱ्यांच्या नजरेत आपली जागा खूप आहे आणि ती मला उतरू द्यायची नाही, म्हणून मला जायलाच पाहिजे, असं म्हणून तो गेलाच. आणि तोपर्यंत इकडे शिक्षकांचा अनेक मागण्यांसाठी लक्षणीय कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढायचा सुरू झालं. आणि याही वेळी मंजू अजिबात तिकडे गेली नाही. ज्याला जायचं त्याला जा, मी शाळा सोडणार नाही असंच म्हणाली. आता मात्र तिला कोणीच म्हणालं नाही की चला, कारण ती बाई एकल्या चलो रे असंच करत होती. इथे राहून मंजूने शाळा सांभाळली आणि या सगळ्याजणी मात्र एक दिवसाची सक्तीची रजा टाकून मोर्चाच्या नावाखाली दुकानं फिरत होत्या साड्यांची. आणि दुसऱ्या दिवशी येऊन हसून हसून सांगत होत्या, सेल्फी काढून फोटो टाकत होत्या. आणि असल्या मेंटॅलिटीच्या मंजूला फार राग यायचा. मुलांचं नुकसान करून यांना काय मिळतं कुणास ठाऊक. मग फारच थोडे लोक शिल्लक होते. विजयनं त्या सगळ्यांसाठी नाश्ता मागवला आणि त्यांनीही शाळेमध्ये एन्जॉय केला. आणि घरी आल्यानंतर तिनं गरमागरम भाकरी केली आणि म्हणाली, तुम्ही जेवा बरं,
गरम गरम भाकरी आहे. पण तो म्हणाला, नाही, मी तुझ्यासोबतच खाणार. ती म्हणाली, अहो माझी भाकरी होईपर्यंत तुमची थंड होईल आणि मला तुम्हाला गरम गरम घालायचं आहे ना, खा ना. आणि तो म्हणाला, भाकरी थंड चालेल, पण बायको हॉट पाहिजे. आणि हॉट बायकोसोबत काहीही खायला मिळालं तरी मला आवडेल. आणि मंजूनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, तुम्ही ना मागच्या जन्मात ययाती होता का हो? तुमचं मनच भरत नाही. आणि पुन्हा 21 वर्षाचं तारुण्य मिळवण्यासाठी काहीतरी करा की, जा. आणि त्यानं तिला मिठीत पकडली आणि म्हणाला, नको, मला 21 वर्षाचं तारुण्य. सगळे मरायलाच आले आहेत आणि मी तरुण राहून काही करू? पण ज्या त्या वयात ज्या त्या रोम्याची गोडी फारच और असते गं, काही निराळीच असते. मंजू, खूप दिलंस तू मला. मी खूप समाधानी आहे. आणि ना, काही म्हणजे काही अपूर्ण इच्छा राहिली नाही माझी. तू माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आणि मला जितकी अपेक्षा होती ना बायकोकडून, त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जास्त सुख मिळालं. पण लग्नाच्या आधी एक किस मिळाला असता तर, तेवढी एक इच्छा राहिली. आणि मंजूला आता हातात ओलातनं पकडलं आणि मोठ्यानं रडायलाच लागली. आता काय करू? कुठून आणू ते लग्नाच्या आधीचे दिवस? आणि कसा भरून काढू या वेड्या नवऱ्याचा तो लॉस, हे तिला कळेना. आणि ती म्हणाली, ठीक आहे, आता मी जाते माझ्या आईकडे राहायला आणि पुन्हा आपण हिस्ट्री रिपीट करू, त्याशिवाय काही होणारच नाही. आणि तो म्हणाला, नको बाबा, हिस्ट्री रिपीट करण्याच्या नादात माझी प्रेझेंट बायको दूर जाईल. आणि मग जेवायला बसले सगळे आणि ती त्याला गोड बोलत म्हणाले, अहो माझी पाण्याची बाटली तेवढी आणा की, आता 15 दिवस झालं. मंजूची बाटली त्या गाडीतच राहिली होती, ती तशीच तिकडं होती. आणि तो आणतच नव्हता मुद्दाम. कारण प्रवासाला जाताना पाणी घेतलं भरून आणि गाडीतून उतरताना मात्र मंजूची अवस्था बिकट असायची. उलट्या होऊन ती बेजार झालेली असायची आणि कधीही एकदा गाडीतून उतरतोय आणि घरात जाऊन आराम करतोय असं तिला वाटायचं. आणि मग याही वेळी ती गाडीतून खाली उतरली आणि विजय म्हणाला होता, सगळं साहित्य घेतलं का बघ? आणि ती म्हणाली, हो घेतलं. आणि वैतागून म्हणाली, चला पटकन घरी. नेमकी तिचीच बाटली राहिली होती. तिनं दुसऱ्या दिवशी त्याला सांगितलं की माझी बाटली आणा, पण आता तो मुद्दाम आणणार नव्हता, तिची खोड मोडण्यासाठी. आणि 15 दिवस झालं मंजू मैत्रिणीच्या बॉटलमधलं पाणी पित होती शाळेमध्ये. त्याला म्हणाली, आता घेऊन या ना बाटली. आणि मला नवीनसुद्धा घ्यायची नाही, जुनी आहे तर नवीन कशाला घ्यायची, पैसे वाया घालवायला. आणि तो म्हणाला, गाडीतून खाली उतरताना अजिबात काळजी करायची नाही, नुसतं क्लास 1 ऑफिसर असल्यासारखं रुबाबात खाली उतरायचं, पाठीमागं ढुंकून बघायचं सुद्धा नाही, काय राहिलंय काय नाही सगळं मीच बघायचं. असा तो वटवट करायला लागला. आणि ती सुद्धा लगेच म्हणाली, मग आपण आहोतच क्लास 1 ऑफिसर, असाच रुबाब आहे आपला. आणि तो हसून म्हणाला, मग कसं क्लास 1 ऑफिसरला बिन पाण्याचं 15 दिवस मारलं, बस बोंबलत. आणि मंजू हसायला लागली आणि म्हणाली, जानू, जर बाटली नाही ना आणली माझी, तर मी ना आज तुम्हाला तुमचं स्वीट देणारच नाही. तो म्हणाला, बरं नको देऊ, मग मी पण तुला बाटली देणार नाही. पण संध्याकाळी त्याचं स्वीट त्याला मिळालं आणि वॉकिंगला गेल्यानंतर त्यानं तिची बाटली घेऊन आला आणि म्हणाला, रात्री मला चान्स दिलास ना म्हणून बाटली घेऊन आलोय. आणि मंजू बाटली धुण्यासाठी घेतली आणि धुवत म्हणाली, जा माकडा. तसं तो आला, तिला घट्ट मिठीत पकडलेली उचलून म्हणाला, मला माकड म्हणतेस का? आणि गेला की बेडरूममध्ये घेऊन. आणि मंजू नको नको म्हणून ओरडत होती. आणि तो म्हणाला, का नको? ती म्हणाली, मूड नाही, सगळं तर तुमच्या आनंदासाठी सुरू असतं. आणि तो म्हणाला, कानामध्ये बोट घातल्यावर बोटाला आनंद मिळतो की कानाला? खरं खरं उत्तर दे. आणि ती खूप हसली आणि त्याच्या मिठीत लाजून गेली. आणि रोमॅन्स करताना तिला बेडच्या एका कोपऱ्यात घातली आणि तिथं त्याचा झंझावाती प्रणय सुरू झाला. सकाळी सकाळी अगदी पलंग तोड रोमॅन्स सुरू होता. आणि बोंबला, एका बाजूने खरंच बेड तुटला तरीही त्यानं त्याची मोहीम सुरू ठेवली आणि काम केलंच. आणि तिच्या अंगावरून उठून म्हणाले, किती पण अडचणी असू दे, आपण लढाई जिंकतोच. आणि ती हसली. मग दोघेही गाडीवर निघाले होते आणि ती मुद्दाम
तो मुद्दाम 2 गाड्यांच्या मधनं घालायचा गाडी. आणि मंजू घाबरून म्हणाली, "अहो, काही कळतं का नाही? थांबा ना थोडं." आणि तो मला गाडी बसते की नाही त्याचा अंदाज घेत होतो गं. आणि अशी गाडी बसते आणि घालता येते. अंदाज असल्याशिवाय आपण घालतच नाही. अशी तंतोतंत घालून दाखवली बघ बरं. असं चावट बोलायला लागला. आणि संध्याकाळी घरी आल्यावर तो तुटलेला बेड बघितला आणि त्या पोराला दम देऊन म्हणाला, "तू उड्या मारल्यास नाही तर? तुला किती वेळा सांगितलं की उड्या मारू नको." आणि ते पोरगं घाबरून म्हणालं, "नाही बाबा, शपथ घेऊन सांगतो मी नाही इथं उड्या मारल्या." आणि मंजू तिकडं खूप खूप हसत होती. आणि विजय त्याला म्हणायचा, "खरं बोल, तूच उड्या मारल्यास." आणि ते पोरगं घाबरून बसलं. आणि मी कधी उड्या मारल्या आणि मग बेड कधी तुटला हे आठवत बसलं. पण आता बेड खरं तर कुणी तोडला होता? पलंगतोड रोमॅन्स करून हे त्या दोघांनाच माहीत होतं. आणि हे सर्किट विजयराव स्वतः उड्या मारून बेड तोडला आणि त्या पोरावर नाव घेत होते आणि चोर सोडून संन्याशाला फाशी देत होते.